नमस्कार, मी माधुरी देशपांडे, स्किल विकास फाउंडेशनमधून. आणि आज आपल्याबरोबर आहेत निरंकला जाधव ताई. आणि ताई, तुमचं नाव गाव सांगा जरा. मी निरंकला जाधव. मी खेचरे गावात शेती करते आहे गेली जवळजवळ 10 वर्ष. यंदा मागच्या वर्षी मी सुभाष पालेकरांचं शिबिर अटेंड केलं. ते मला जरा खूपच असं थोडंसं मला डोक्यात बोध पडला. ज्याला म्हटलं आपण काहीतरी करून बघूया नवीन, म्हणून मी ह्यावेळी भाताला जवळजवळ 5 वेळा मी जीवामृत मारलं. आमच्या सगळ्या आजूबाजूला लोकांवर रोग गेला आहे, पण मी म्हणलं होतं माझ्या शेतावरती रोग, मी कॉन्फिडंट होते की माझ्या शेतावर काही रोग जाणार नाही, कारण की मी जीवामृत मारलं आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपण आता गेली जवळजवळ वर्षभर जवळजवळ भेटतोय आणि शिबिरातही एकत्र आपण जातोय. आणि आम्ही ऍक्च्युली शेतकऱ्यांना हे SPK म्हणजे सुभाष पालेकर कृषीबद्दलच सगळं शिकवतो. आणि हे सगळं ऐकून इतकं छान वाटतं की इतकी सोप्या पद्धतीने आपण शेती करून इतकं छान त्याचं फळ मिळतं, कमी खर्चात, कमी खर्च आणि फळ इतकं चांगलं मिळतं. आता बघूया, म्हणजे आता मला आशा आहे की चांगलं असेल, कारण की जेव्हा मी भात कापल्यानंतर सगळी असमंत भरला होता वासाने. मी तिला म्हटलं पण माझ्या मुलीला काय कसला वास येतोय का, हो कसं तरी वास येतोय. म्हणजे ती संध्याकाळ सगळा वास येत होता, भाताचा वास येत होता. सुंदर सुगंध. सुगंध खूप छान, खूप छान. तसा सुगंध भाताला हल्ली दिसतच नाही. पण आपल्या जीवामृतावरचा असल्यामुळे त्याला छानपैकी हे काय फुलपाखरं देखील दिसत आहेत मला इकडे. त्यामुळे बायोडिव्हर्सिटी सगळी आपल्या शेतावरती आहेच. थोडंसं इथे तुम्ही टुरिझम सारखं पण केलेलं आहे, ॲग्रो टुरिझम सारखं. त्यामुळे ताई, खूप छान वाटलं तुमच्याकडे हे ऐकून. धन्यवाद.